जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेसमोर शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आज निदर्शने आंदोलन करत आहे। शिक्षणाधिकाऱ्यामार्फत माननीय शिक्षा मंत्री यांना हे निवेदन दिले जात आहे। आजच्या दिवशी विषय असा आहे मित्रांनो, मागील 2 वर्षापासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे। पालकाकडे फी द्यायला पैसे नाही आहे, परंतु या शिक्षण संस्था या बलाढ्य राजकारण्याच्या ज्या शिक्षण संस्था आहे या फी करायला तयार नाही आहे। पालक कुठेतरी पालकांची इथे कुठेतरी गडचेपी होत आहे। पालकाला शिक्षण शुल्कात 50% सवलत मिळाली पाहिजे, ही आम आदमी पार्टीची महाराष्ट्र राज्याची आम आदमी पार्टीची मुख्य भूमिका आहे। त्याकरताच हे आंदोलन सुरू होत आहे। एकीकडे दिल्लीमध्ये एवढी चांगली शिक्षण व्यवस्था आहे, तिथे चांगलं शिक्षण मिळत आहे, तिथे फ्रीमध्ये शिक्षण मिळत आहे आणि सरकारी शाळांमध्ये चांगलं शिक्षण मिळत आहे। पण आपल्याकडे शिक्षणाचं पूर्णपणे बाजारीकरण झालेलं आहे, लूट चालवली आहे या शिक्षण सम्राज्ञांनी। ज्याचं कुठेतरी पालकाकडून आम्हाला आम आदमी पार्टीकडे तक्रारी आल्या की कुठेतरी शिक्षणाचं जे शुल्क आहे ते माफ झालं पाहिजे। तुम्ही शिक्षण दिलं नाही, पोरांना शाळेत बोलावलं नाही तुम्हाला, तर तुम्हाला 100% आम्ही शिक्षण शुल्क कसं द्यायचं होतं। आम्ही म्हणतोय की तुम्ही म्हणता की शिक्षकांना द्यायला पेमेंट पाहिजे, शाळेच्या व्यवस्थापनासाठी आम्ही म्हणतो की 50% तुम्ही भागलं पाहिजे, म्हणजे तुमचे जे खर्च आहे ते 50% भागलं पाहिजे। कोरोनाच्या अगोदर आम्ही तुम्हाला म्हणलं नव्हतं की तुम्ही आम्ही माफ करा, पण या कोरोनाच्या वेळेस सगळ्यांचे व्यवहार बंद आहे। आर्थिक दृष्टीने पालकवर्ग एकदम म्हणजे त्रस्त झालेला आहे। या ठिकाणी या महाराष्ट्र सरकारने माननीय उद्धवजी ठाकरे यांना आम्ही विनंती करतो, तसेच शिक्षण मंत्री यांना आम्ही विनंती करतो की तात्काळ यांनी असा आदेश काढावा आणि पारित करावा आणि 50% जे शिक्षण शुल्क आहे ते तात्काळ माफ झालं पाहिजे। तात्काळ जर या 8 दिवसात या तात्काळ काही निर्णय जर सरकारने घेतला नाही तर आम आदमी पार्टी संपूर्ण पालकाला घेऊन आणि त्या शाळेतल्या लहान पोराला ज्यांना फी भरणं जमत नाही त्यांना घडून कलेक्टर ऑफिस म्हणा की शिक्षणाधिकारी कार्यालय म्हणा त्यांच्या कॅबिनमध्ये घुसून आम्ही बसून जाऊ आणि तिथे ठिय्या आंदोलन करू जोपर्यंत ही फी कमी होत नाही पर्यंत ही आम आदमी पार्टीची भूमिका आहे।